बातमी मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैसे तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलेला आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल आता 111 रुपये 21 पैशांवर आहे तर डिझेल 97 रुपये 83 पैशांवर पोहोचला आहे। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 2 आठवड्यामध्ये चौथ्यांदा वाढ झाली। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलंय तर डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 81 पैशांची वाढ झाली। यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 111 रुपये 21 पैशांवर पोहोचले तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैशांवर गेले। तर पुण्यामध्ये पेट्रोल 111 रुपये 48 पैसे तर डिझेल 98 रुपये 15 पैशांवर। नाशिकमध्ये पेट्रोल 112 रुपये 47 पैसे तर डिझेल 99 रुपये 11 पैसे। नागपूरमध्ये पेट्रोलचे दर 111 रुपये 72 पैसे तर डिझेलचे दर 98 रुपये 38 पैसे। तर संभाजीनगरमध्ये पेट्रोल 113 रुपये 90 पैशांवर गेलंय। सोलापूरमध्ये पेट्रोलचे दर 111 रुपये 87 पैशांवर तर तिथे रत्नागिरीमध्ये पेट्रोलचे दर 112 रुपये 85 पैसे झाले आहेत। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं। परत पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सुमारे 90 पैशांची वाढ करण्यात आली आणि आता पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपये 72 पैशांची वाढ झाली। दीर्घकालीन दरवाढ ही स्थिर राहिल्यानंतर 15 मे पासून इंधन दरवाढीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत सरासरी 7 रुपये 50 पैशांची वाढ झाली। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्यानं वाढवले जात आहेत जेणेकरून सामान्य नागरिकांच्या लगेच लक्षात येऊ नये। आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देशात आर्थिक संकट येण्याचा इशारा दिला होता। मात्र पंतप्रधान मोदी निवडणुकांमध्ये व्यस्त होते। निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। यापुढेही इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा हेच मोदी सरकारचं काम आहे। तेल की कीमतें बाकी देशों में कहां आ गई हैं? अमेरिका में 46%, कनाडा में 34%, चीन में 25%, ये सारे आंकड़े और भी हैं, और भारत में 5%। ये बात राहुल गांधी और खड़गे जी को क्या दिखाई नहीं देती है? नफरत में अंधे होना सही बात नहीं है। तर इंधन मिळेल की नाही या भीतीमुळे 20% मागणी वाढली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका असं आवाहन सुद्धा फडणवीसांनी केलं। पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे, तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आज पण येताना मी पाहिलं पेट्रोल पंप सगळे बंद होते। सरकार जे आहे ते म्हणतंय की आपल्याकडे मुबलक साठा आहे पेट्रोल डिझेलचा, मात्र मग अशी टंचाई काय निर्माण होते? पण मग ठेवलाय कुठे तुम्ही? एक तर तुम्ही ब्लॅक मार्केटिंग करताय स्वतः सरकार म्हणून, नाही तर जनतेचे हाल तुम्हाला पाहायला आवडतं। मोठ्याच्या मोठ्या रांगा आहे, कुठे भांडणं होत आहेत, कुठे वाद होत आहेत, आणि ही परिस्थिती जी आहे ना, हे सगळे बाकीचं सगळं राजकारण करण्यापेक्षा आज महाराष्ट्रात आणि देशात काय हाल झालेले आहेत जनतेचे त्याच्यावर चर्चा करायला ह्या विधानसभेत हा वेळ आपण वापरला पाहिजे। काही ठिकाणी थोडं पेट्रोल पंपाच्या लोकांना भीती वाटत आहे की इतके लोक येतील, पण तरी आता मॅनेजमेंट झाला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा घेऊन पेट्रोलची कृत्रिम टंचाई होऊ नये, जी स्केअरसिटी आहे ती दूर व्हावी याकरता स्पष्ट निर्देशांनी काही SOP दिलेली आहे। त्यावर जर योग्य काम केलं तर मला वाटतं पेट्रोल डिझेल टंचाई होणार नाही। राज्यभरामध्ये इंधन टंचाईचं संकट अधिक गडद झाल्याची चिन्ह आहेत। विविध जिल्ह्यांमध्ये डिझेल मिळवण्यासाठी मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावर लांबच रांगा पाहायला मिळत आहेत। तर इंधन साठा संपल्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक देखील लागले। बुलडाण्यात डिझेलसाठी वाहनांच्या रांगा कायम आहेत।
रात्री सुद्धा ट्रॅक्टरसह इतर वाहनं डिझेलसाठी रांगेत लागलेली. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची रांग लागली आहे. जाफराबाद तालुक्यामधल्या टेंभुर्णीमध्ये पेट्रोल पंप चालकानं डिझेलसाठी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची सोय केली. 200हून अधिक ट्रॅक्टर घेऊन डिझेलसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आणि इतर वाहनधारकांना पंपचालक संजय सावंतांनी जेवण दिलंय. धुळे जिल्ह्यातील 182 पेट्रोल पंपांपैकी 9 पेट्रोल पंपांवरील डिझेल साठा संपलाय. लडिंग गावाजवळील पेट्रोल पंपावर परप्रांतातील ट्रक चालकांची डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी. 400 लिटरच्या टाकीमध्ये फक्त 100 लिटर डिझेल दिलं जात असल्यानं ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 62 पैकी 12 ते 13 पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले. या पंपांवर 2 ते 3 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे संपलेलं आहे. 1 आठवड्यानंतर शेतीची कामं सुरू होणार असून डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. परभणीत वसमत आणि पाथरीवरून जाणाऱ्या महामार्गावरील इंधन साठा संपल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. दुसरीकडे वसमत रोडवरील पंपांवरही साठा नसल्यानं पंप बंद करण्यात आले. अनेक वाहन चालकांनी पंपांवरच रात्र काढली आहे. जळगाव शहरातील 10 पैकी 6 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्यानं ते बंद होते. उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक होता, मात्र डिझेलचा साठा उपलब्ध नव्हता. इथं पेट्रोल शिल्लक असूनही काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. कोझी कॉटेज, जैन ब्रदर्स, दक्षता, पांडे चौकातील इंडियन ऑइल, नेरी नाका परिसरातील 3 पेट्रोल पंप तसंच महामार्गावरील 2 आणि मोहाडी परिसरातील 1 अशा 10 पेट्रोल पंपांवर रियालिटी चेक करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम आहे. मात्र डिझेलसाठी पंपांवर लागणाऱ्या रांगांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर दररोज सकाळपासून शेतकरी आणि वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र गेल्या 2 दिवसांपासून या रांगांमध्ये घट झाल्याचं चित्र आहे. जिल्हा प्रशासनानं वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करूनच डिझेल विक्री करण्याचे नियम लागू केल्यानं साठेबाजी आणि अनावश्यक खरेदीवर काही प्रमाणात नियंत्रण आल्याचं बोललं जात आहे. आणि आता बातमी येते पुण्यामधून. पुण्यामध्ये उद्या रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू असतील. जमावबंदी काळामध्ये आंदोलनं, मोर्चे आणि सभा यांना बंदी असेल. इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. पुण्यात उद्या रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू झालेत. पुणे महापालिकेनं याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली. जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभा यांना बंदी असणार आहे. पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशावर इंधन संकट असल्यानंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर पुणे महापालिकेनं इंधन बचतीसाठी अशा प्रकारचा निर्णय घेतलाय. आदेशात कोणत्या सूचना आहेत? वाहनांचा वापर नियंत्रित करावा, अनावश्यक फेऱ्या टाळाव्या, कार्यालयीन कामांसाठी वाहनांचा वापर कमीत कमी ठेवावा, अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कारपूलिंगचा अवलंब करावा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. अधिकारी कर्मचारी यांनी आठवड्यातील 1 दिवस मेट्रो, लोकल आणि सार्वजनिक बसनं प्रवास करावा. बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र इत्यादी ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करावी. बीड जिल्ह्यामधले शेतकरी संतोष शिनगारे यांना कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो इतका दर मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघत नाहीये. यावरून संतप्त शेतकऱ्यांनी सरकारनं गांजा लावायची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी संतोष शिनगारे यांना कांद्यासाठी अवघा 50 पैसे प्रति किलो इतका कमी दर मिळालाय. 602 किलो कांदा विकून शेतकऱ्याला अवघे 301 रुपये मिळाले. 602 किलो कांद्यासाठी शेतकऱ्यानं 12 थैल्या खरेदी केल्या. या 12 थैल्या 456 रुपयांना खरेदी केल्या. सोलापूर मार्केटमध्ये कांदा आणण्यासाठी शेतकऱ्याला वाहतुकीचा खर्च 1200 रुपये इतका पडला. हमाली 62 रुपये, तोलाई 37 रुपये, स्त्री हमाली 24 रुपये, वारणी 60 रुपये असा एकूण खर्च 1839 रुपये झाला आणि कांदा विकून शेतकऱ्याला फक्त 301 रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्याला कांदा विकून 1538 रुपयांचं नुकसानच झालं.
यात 3 महिने शेतकऱ्यानं शेतात गाळलेला घाम, कांद्याला दिलेलं पाणी, मजुरी आणि बी बियाणं हा खर्च वेगळाच. त्यामुळे कांद्याऐवजी गांजा लावण्याची परवानगी द्या अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. आता समज आम्हाला 1 किलो कांदा पिकवण्यासाठी कमीत कमी आम्हाला 12 ते 13 रुपये खर्च येतो. एक खाताची गुणी घ्यायची म्हणत आज 2300 रुपये झाली आणि आमची गुणी 100 रुपयाला बी नाही. मग ह्याच्यावर शासनाने ठरवायला पाहिजे काय नियम माहिती. मला तर असं वाटतं की शासनाने सरळ ना प्रत्येक शेतकऱ्याला 5 गुंठ व्हायला पण गांजा लावायची परवानगी द्यायला पाहिजे. खरंच दुसरा पर्यायच नाही शेतकऱ्या पुढे आता काही. 5 का व्हायना गुंठ गांजाला परवानगी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना हे भाव नाही. यावर्षी पुन्हा मोठा दुष्काळाची परिस्थिती जाणवली आहे. आम्ही फक्त मेलोडी चॉकलेट खाण्यामध्ये आणि देण्यामध्येच व्यस्त आहोत. उद्या महाविकास आघाडी म्हणून मोठं आंदोलन, महाराष्ट्रव्यापी आंदोलन उद्या चांदवडला आहे. त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं मी जाणार आहे त्या आंदोलनाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. सध्याच्या घडीला दर कमी मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे 600-700 रुपये दर मिळतो आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. नीट प्रकरणामधील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयनं केली होती. सीबीआयची मागणी कोर्टाने मान्य केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे कार्गो विमानतळावर दाखल झालेत. हवाई कर्मचारी सेना कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होतंय. त्यासाठी कार्गो विमानतळावर आता सध्या राज ठाकरे दाखल आहेत. हवाई कर्मचारी सेना कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होतंय. आणखी एक महत्त्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. यामध्ये भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आज किंवा उद्या उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. नाशिक संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. एकत्रित बसून या संदर्भात मार्ग काढू, अद्याप मार्ग निघालेला नाही असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल. पूर्व विदर्भामधील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. चंद्रपूर गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं कळतं. भाजपने 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवारांसाठी हा एक मोठा धक्का. मतदार नगरसेवकांची पळवापळवी सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. नॉट रिचेबल असणाऱ्या नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेवाहीचे नगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असून या नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार ठरले नसताना दुसरीकडे मात्र मतदारांची पळवापळवी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याबद्दल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा. त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही. काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे. त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही. चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरीमध्ये देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातल्या बहुतांश शहरांचं तापमान 45 अंशांच्या पार गेलंय.
चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरीमध्ये देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातल्या बहुतांश शहराचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. ब्रह्मपुरीमध्ये 47.2, चंद्रपूरमध्ये 45.6, वर्ध्यामध्ये 45.5, नागपूरमध्ये 45.4, अमरावतीमध्ये 45.2, गडचिरोलीमध्ये 45.2 आणि गोंदियामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात उष्माघातामुळे 3 मृत्यू झालाय. अचलपूर तालुक्यामध्ये 40 वर्षीय व्यक्तीचा, चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये 70 वर्षीय वृद्धाचा, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये एका व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. विदर्भात पुढील 9 दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला प्रशासनानं दिलाय. बंधू खरातची प्रॉपर्टी ईडीकडनं जप्त करण्यात आली आहे. खरातच्या अनेक बेनामी मालमत्तांचा रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बंधू खरातकडनं 1.12 कोटी रुपयांचं सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. विविध बँकांमधील 2.25 कोटी रुपयांची रोकड फ्रीज करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली महागडी मर्सिडीज बेंच देखील जप्त करण्यात आली आहे. बंधू खरातचे 5,500 अमेरिकी डॉलर जप्त करण्यात आले. खरातच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड्स आणि डिजिटल उपकरणं देखील ईडीच्या ताब्यात आहे. एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं मतीन पटेल याच्यावर आता प्रश्नांची सरबत्ती केली जाते. मतीननं घर मालकाकडनं चावी निदा खानला दिल्याची जबाबामध्ये नोंद आहे. नाशिक पोलिसांनी मतीन पटेल, घरमालक हनीफ शेख यांची समोरासमोर बसवून चौकशी केली आहे. नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामधील आरोपी निदा खानला लपवण्यासाठी घर देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झालाय. नाशिक पोलिसांकडनं मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेख यांची समोरासमोर चौकशी करण्यात येत आहे. एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेलवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मतीनने घर मालकाकडनं चावी निदा खानला दिल्याचा जबाब आहे. निदा खानला आर्थिक रसद कशी पुरवली, बँकेचे व्यवहार मिळवण्याचं काम सुरू आहे. निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून घर दिलं याचीही चौकशी सुरू आहे. कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून मदत केली का, एसआयटी याचा तपास करते. मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेख यांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे. मूळ घरमालक हनीफ शेखचा एसआयटी जबाब नोंदवून घेणार आहे. निदा खान फरार असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये घरात लपण्यासाठी मदत केली होती का, या प्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये मतीन पटेलच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर निदा खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी 8 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एसआयटीनं म्हणणं सादर करण्यासाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे. गेल्या 18 दिवसांपासून निदा खान कारागृहात आहे. 3 दिवसांपूर्वी निदा खानवर कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. मनोहर भोसले आणि साथीदार विशाल वाघमारे या दोघांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. बंधू मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बंधू भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.